नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की मानिनी आता रम्याला विचारत असते की तू कुठे चालली आहेस. तेव्हा आता रम्या म्हणते पार्थ. तेव्हा पार्थ म्हणते की ती आता ऑफिसमध्ये जॉईन होते आहे. तेव्हा आता पार्थ मानिनीकडे पाहतो तर मानिनी पार्थकडे रागाने बघते. तेव्हा आता मानिनी म्हणते काव्याला माहिती आहे का, तिला आवडणार आहे का हे सगळं. तेव्हा आता पार्थ काहीच बोलत नाही. पार्थ शांत असतो. तर आता मानिनी रम्याकडे बघत असते. रम्या हे काय काव्याला आवडणार नाही, तू का जाते ऑफिसला. तेव्हा आता रम्या सुद्धा काहीच बोलत नाही, ती शांत असते. तर दुसरीकडे नंदिनी गरज असलेल्या मुलीकडे गेलेली असते, तिला ती मदत करण्यासाठी जाते. तेव्हा ती मुलगी म्हणते या मुलाने माझा विश्वासघात केलेला आहे, दुसऱ्या मुलीबरोबर लग्नाचं प्रॉमिस करून याने माझ्यासोबत लग्न केलेलं आहे आणि मी काहीच करू शकले नाही. तेव्हा आता नंदिनी तिच्याकडे बघते आणि रागात असता मुलाकडे सुद्धा बघत असते. तेव्हा ती म्हणते की यांना हक्क कोण देतं मुलींच्या आयुष्यासोबत खेळण्याचा. लग्न म्हणजे स्वप्न असतं हे मुलींचं. आपलं स्वप्न आपल्याला बघण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आपल्याला काही मिळत नाही, काही मुलींना मिळत नाही. असं बोलून आता त्या प्रकाशला समजावत असते. ती प्रकाशला म्हणते की कुठल्याही नात्यात विश्वासघात हा खूप मोठा गुन्हा असतो. हे ऐकून पार्थ आणि काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या दोघांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण दोघींनी नंदिनीला विश्वासघात केलेला असतो नंदिनीचा. तर मंडळी पुढे आता काव्य तिच्या नात्याला आणि नंदिनीला विश्वासघाताचं तळा जाऊ देईल का, जीवा विश्वास ठेवेल का, तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.